आणि या बुलेटिनमध्ये आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। देशभरात महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जाते। महादेवाच्या सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे। उज्जैनमधील महाकाल मंदिरातील शिवज्योत अर्पण सोहळ्यात 21 लाख मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात येत आहेत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथील मंदिरात भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली। महाशिवरात्री निमित्तानं भीमाशंकर येथे यात्रा असून हर हर महादेवच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेलाय। अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्तानं मंदिरावरती रोषणाई करण्यात आली आहे। रोषणाईनं मंदिर आणि परिसर झगमगतोय। महाशिवरात्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी गर्दी करतायत। शहापुरातील श्री क्षेत्र गंगा देवस्थानच्या शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्तानं भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे। महाकुंडामध्ये स्नान करून शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक शहापुरात आलेत। बासमती तांदळाच्या निर्यात बंदीमुळे औरंगाबादमध्ये बासमतीच्या दरात घसरण झाली आहे। प्रति क्विंटल 200 ते 700 रुपयांपर्यंत घसरण झाली असून देशभरात 250 ते 400 रुपयांपर्यंत घट झाल्याचं बोललं जात आहे। आंब्याला मोहर येण्याच्या काळात होणारं ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात मोहर गळती झाली आहे। त्यामुळे यंदा आंब्याची आवक घटली तर आंब्याच्या दरामध्ये वाढ होऊ शकते। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बैठकीमध्ये 20 डबल डेकर बसेससाठी परवानगी देण्यात आली। पुणे महानगरपालिकेसाठी 12 आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी 8 बसेस देण्यात येणार आहेत। मात्र पीएमपीने केवळ प्रसिद्धीसाठी सर्वे विनाच निर्णय घेतल्याचा आरोप केला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं। केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय। बहुमताच्या आधारावरती निर्णय देत असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं। शिवसेना हे नाव आणि चिन्ह दोन्ही आम्हाला मिळालं। खऱ्या अर्थानं आज सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। सत्यमेव जयते ऐवजी आता असत्यमेव जयते असं करावं। खोक्यांचा कुठपर्यंत वापर झाला हे या प्रकरणातून दिसून येत असल्याची टीका संजय राऊतांनी केली। शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांच्या त्यागातून पक्ष उभा केला। तो पक्ष 40 बाजार मुंडके विकत घेतात याची नोंद होणार असल्याचं त्यांनी म्हटलं। आम्ही पहिल्यापासून सांगत होतो खरी शिवसेना आमचीच आहे, हीच आहे, कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे आणि त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत। त्यामुळे कुणीही शिवसेनेवरती खासगी मालमत्ता म्हणून अधिकार सांगू शकत नाही असं फडणवीस म्हणाले। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ शेअर केलाय आणि बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता हे आज पुन्हा एकदा कळलं अशी चपराक राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावली। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण मिळाल्याबद्दल पालकमंत्री दादा भुसेंनी आनंद व्यक्त केला। तसंच त्यांनी न्यायदेवतेचे आभार मानले। बाळासाहेबांच्या विचारांचे खरे पाईक एकनाथ शिंदेच आहेत हे सिद्ध झालं अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकरांनी दिली। करोडो लोकांच्या मनातला निर्णय आला असून आम्ही निर्णयाचं स्वागत करतो असं खोतकर म्हणाले। पांडुरंगाचा आणि स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद एकनाथ शिंदेंना मिळाल्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्याची प्रतिक्रिया शहाजी बापूंनी दिली। एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर सांगोल्यामध्ये शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांना डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही। आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी आता आरशामध्ये तोंड बघा, ते गद्दार कोण आहेत ते कळेल अशी प्रतिक्रिया बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी दिली। शिंदे पक्षाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळाल्यामुळे मनमाडमधील शिवसैनिकांनी जल्लोष केला। आमदार सुहास कांदे यांना देखील ढोल ताशांच्या तालावरती ठेका धरण्याचा मोह आवरला नाही। शिवसैनिकांना न्याय मिळाला असून पुढील सत्ता देखील धनुष्यबाणाच्या नेतृत्वाखालीच येईल असं सुहास कांदेंनी म्हटलं। महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी महादेवानं आम्हाला आशीर्वाद दिला अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा आता आमच्या सोबत यावं असं आवाहन संतोष बांगर यांनी केलं। राज्यामध्ये नक्कीच राजकीय भूकंप होईल असं खासदार प्रतापराव जाधवांनी म्हटलं। तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार भाजप आणि शिंदेंसोबत दिसतील असा गौप्यस्फोट प्रतापराव जाधवांनी केला। लोकशाही संपवण्याचं काम भाजप करत आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा अपमान असल्याचं पटोले म्हणाले।
निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या चिन्हाबद्दल निर्णय दिल्यानंतर रत्नागिरीच्या दापोलीमध्ये ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला. 2 महिलांना मारहाण झाली असून ठाकरे पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आली. अतिशय अनपेक्षित निकाल आलाय. सुप्रीम कोर्टानं 21 फेब्रुवारीपासून दोघांचं मत ऐकणार असं असताना एवढी घाई का केली असा सवाल अजित पवारांनी केला. महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेला ठाकरेंपासून कुणीही वेगळं करू शकत नाही. निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला असला तरी जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं निर्णय देईल. भाजपची ही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलाय त्यामुळे शिंदेचा पक्ष जल्लोष करतोय. मात्र 21 तारखेला सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल त्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष साजरा करेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी दिली. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेकडे गेल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. मिठाई वाटत, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला जातोय. ठाण्यातील आनंद दिघे यांच्या निवासस्थानी आनंद मठात शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तर यावेळी खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे पक्षाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यामुळे वाशिममधील शिवसैनिकांनी जल्लोष केला. वाशिमच्या पाटणी चौकात फटाक्यांची आतषबाजी करत शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृतरित्या बहाल केल्यानंतर जळगावात शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांचा गजर करत आनंदोत्सव साजरा केला जातोय. शिंदे पक्षाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यामुळे सोलापुरातील शिवसैनिकांनी जल्लोष केला आणि अनेक महिला कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावरती ठेका धरत फटाक्यांची आतषबाजी करत पेढे भरवत जल्लोष केला. पंढरपुरात शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ नामदेव पायरी येथे फटाके फोडून जल्लोष केला. पंढरपूर शहरासह लक्ष्मी टाकळी उपनगरात देखील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त केला. नांदेडमध्ये शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत केलं आणि शिंदे पक्षाला शिवसेना हे नाव मिळाल्यामुळे शिवसैनिकांनी फटाके वाजवत जल्लोष केला. पंढरपूरच्या माळशिरसमध्ये ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात मशाल घेऊन घोषणाबाजी केली. शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहू, मशाल घेऊन अख्खा महाराष्ट्र फिरू अशा घोषणा ठाकरे समर्थकांनी दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर नाशिकमधील पालकमंत्री दादा भुसेंच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं. नवी मुंबई पालिकेत प्रशासक राजवट असल्यामुळे प्रशासक राजेश नार्वेकर यांनी सलग दुसऱ्या वर्षी पालिकेचा अर्थसंकल्प मांडला. 4925 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि यंदा कोणतीही करवाढ केली नसली तरी नागरी सुविधांवरती होणाऱ्या खर्चात मात्र तब्बल 11.48% इतकी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाजर दाखवत निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी जळगावकरांना केवळ आश्वासनांचं गाजर दाखवल्याचा आरोप ठाकरे पक्षानं केला. जळगावच्या पाचोरा शहरात ठाकरे पक्षानं धरणं आंदोलन केलं. विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. मागील काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्यानं फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्यात. राज्याच्या तापमानातील चढउतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बीडमधल्या ऐतिहासिक कंकालेश्वर शिवमंदिरात शिवरात्रीची तयारी पूर्ण झाली आणि मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. शिवरात्रीला भाविक मोठी गर्दी करतात. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली आहे आणि पोलीस प्रशासनाकडून मंदिर परिसरात तगडा बंदोबस्त आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथे रेड्यांची टक्कर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टक्करीसाठी रेडे दाखल झाले तर स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी जमवली. गडचिरोलीतील पुराणा मालेवाडा मार्गाच्या बांधकामाच्या वेळी अटी शर्थींचं उल्लंघन केल्याप्रकरणी वनविभागानं कारवाई केली आणि वनविभागानं कार्यकारी अभियंत्यासह 3 जणांवरती गुन्हे दाखल केले असून एकाला अटक केली आहे.
चंद्रपूरच्या चितेगाव आणि चेकनिंबाळा गावातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावरती राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी केली आणि यावेळी 1,15,000चा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कुरवली गावात शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत 4हून अधिक दुकानं जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी दहिसर नदीजवळ विद्यार्थ्यांना गांजा विकणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. आरोपीकडून 210 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपीनं गांजा कुठून आणला आणि कोणाला पुरवठा केला याचा तपास पोलीस करतायत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 31वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉक्टर एस चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत 20,859 जणांना पदवी बहाल करण्यात आली. पाकिस्तानातील कराची येथील पोलीस मुख्यालयावरती दहशतवाद्यांनी हल्ला केला. 8 ते 10 दहशतवादी अचानक पोलीस मुख्यालयात घुसले आणि 4 तासांच्या चकमकीनंतर 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. कल्याणमध्ये पिसवली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गात शिक्षकांची बाचाबाची झाली आणि या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय. अमरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्तानं पारंपरिक पद्धतीनं पूजा करण्यात आली, तर दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. आणि गुजरातच्या धरमपूरमध्ये उत्साहात महाशिवरात्रीचा सण साजरा होतोय. या निमित्तानं भाविकांनी 31 लाख रुद्राक्षांपासून 31 फूट उंच शिवलिंग साकारलंय. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.